मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक वितरित करणार आहोत. जयेश एक मिनिट. या ठिकाणी टिपलं जातं क्षणचित्र मॅन ऑफ द मॅच. थँक्यू आणि विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया आपण लाईव्ह कॉमेंट्रीसाठी पुन्हा एकदा मी जोडला जातो या मैदानामध्ये. मात्र नाईकपाडा आणि गोखिवरे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपली फॉर्मॅलिटी जी आहे ती पूर्ण करायची आहे. सामन्याला होते सुरुवात. देवीदास आलाय बॉलिंग मार्क वरती. आदरणीय सन्मान्य जितेंद्रजी तुंबडा, माफ करा येथे विजयजी तुंबडा यांचं आगमन झालेलं आहे. आणि योगेशजी कोदे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. 40+ ची टुर्नामेंट खेळून आलेत की काय असं वाटू लागलंय. ग्रामसभेतून सध्या तिथे डायरेक्ट आलेले आहेत. सामन्याला होते सुरुवात. सामन्याला जरा सुरुवात. दोन फलंदाज हितेश आणि अतिश. चांगला फटका. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. काय जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळला जातोय आणि या फटक्यांना 4 धावा मिळाल्या जातात. 3 षटकांचा सामना आहे आणि आशिष सुतार याने आपला फॉर्म दर्शवलाय. देवा जाधव अतिरिक्त वेग मर्यादा प्राप्त करण्याच्या नादामध्ये येथे व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहू शकतायत. 1 न पुढे सरकेल 5 वरती. माफ करा इथे एक डिक्लेरेशन झोन मध्ये सुद्धा चेंडू गेला. याचाच अर्थ 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि 6 धावा होतील. एक चेंडू मध्ये षटकार आला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. आजचा दिवस जर पाहिला तर भारतीय नागरिकांच्या आयुष्यातील सर्वात उच्चांक मान असलेला दिवस आहे. दरम्यान येथे उमेशाच्या डोक्याच्या वरनं चेंडू नक्कीच जबरदस्त खेळलाय. 6 धावांसाठी 2 चेंडू मध्ये झाल्यात 12. जरी मरी आईचा काजतायो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतायो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. थँक्यू डीजे. काय जबरदस्त. दरम्यान 2 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो चेंडू आला होता स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचत असताना आपण पाहतोय थोडस ऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षण आहे ना स्क्वेअर लेग. समोर 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 13 धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3-13 झालाय सध्या तरी. बघा प्रेक्षक जिथे सावलीचा आधार भेटेल ते बसतायत आणि काय सावली म्हणून वापरतील ह्याचा भरोसा नाही. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघा आपल्या गुंग आहेत. आपल्या दोन्ही चर्चांमध्ये काय एवढी चर्चा चालली आहे. काय जबरदस्त दृश्य पकडलं जाते बघा कॅमेरामॅनच्या माध्यमातून. लाईव्ह टीव्ही वरती जेव्हा बघत असतील तेव्हा ही आमचीच मुलं आहेत किंवा आमचेच माणूस आहेत. ती घरची सुद्धा थोडीशी स्माईल बघा पुन्हा एकदा. क्या बात है. वाह क्या बात है क्या बात है.
आता समजलं आम्हाला की आमच्यावरती कॅमेरा आहे. देवीदास, या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय, काय बिघडलंय. चेंडू हवेमध्ये आलाय. त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय त्या ठिकाणी मनोहर होता. मनोहर बसवत होते आणि सहज त्यानं सोप्पा पकडलाय असं सांगायला हरकत नाहीये. मात्र शून्याचा चष्मा घालून नितेश गणेशकर मैदानाच्या बाहेर जात असताना नव्यानं आलाय विंतल. विंतल याचं जर आपण नाव बघितलं तर विंतल खडके. विंतल खडके नव्यानं आलेत. उजव्या हाताचे फलंदाज आहेत. 17 मॅचेस त्यांनी खेळलाय, त्याचा अनुभव तेवढा आहे आणि 38 धावा आहेत त्याच्या नावावरती. म्हणजे जास्त संधी मिळालेला नाहीये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. आशिष सुतार याने ज्या धावा बनवल्यात बघा, चेंडू कसा निर्धाव टाकला गेला. धाव फलक आपण पाहू शकतो थोडासा शफल झाला होता. देवा जाधव याने चेंडूला नक्कीच चांगल्या पद्धतीने टर्न केलं. पिंतल खडके याच्या समोर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावा आल्या. ज्या 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्या होत्या अजूनपर्यंत तो जागडा मैदानामध्ये हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडूला फक्त पकडणं हा त्याचा फर्स्ट एम होता, ते त्याने केलंय. एकच धाव मिळाली. धावसंख्या 14. 1 षटकाची समाप्ती. तरकड संघ 1 बाद. 14 अशी धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. ओटू डीजे. जास्त वेळ नाहीये आज, त्याच्यामुळे डीजेनं थोडस आपण संधी कमी देतोय. हा बघा, हा दाखवला जातोय. दर्शन डबके या ठिकाणी थोडेसे चिंतित आहेत. कॅमेरा आहेत सगळ्यांवरती सध्या. क्रिकेट खेम्यामध्ये त्यांच्या नक्कीच पवेलियन मध्ये प्रोत्साहन दिलं जाते. तरकड संघ सांगतोय की नक्कीच सावकाश खेळा. अनाऊन्स या ठिकाणी आपण जेव्हा केलं तेव्हा लक्ष लगेच केंद्रित झालं. आणि जयेश मागेला आज मात्र फुल फॉर्म मध्ये आहेत. त्यांचं सुद्धा इंजन गरम झालंय, ते सुद्धा सगळीकडे पळायला लागले. क्या बात आहे. असे दृश्य नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा लुभवत असताना किंवा आकर्षित करत असताना डिबेन याच्यामध्ये माहीर आहे. डिबेन कधी कुठून काय शोधून काढेल. मला वाटते धनंजय मांगेलांपेक्षा येथे जे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तेच जास्त शोध कार्य करत असतात. उमेश भोरे आलेत बॉलिंग मार्क वरती. आणि आता पुन्हा एकदा समोर आहे तो म्हणजे पिंतल खडके. उमेश भोरे. शॉर्ट पिच बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. आणि या ठिकाणी काय घडलंय, फलंदाज बाद. विंतल हा जो फलंदाज बाद होऊन परतत असताना आपण पाहतायत बघा कशा पद्धतीने बाद झाला फलंदाज. मागे गेला, चेंडूला खेळायचं तर ऑन साइडला चेंडूने बॅटची कडा घेतली आणि लगेच आपण पाहतोय शॉर्ट लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये जे 2 क्षेत्ररक्षक लागला व्ही शेप मध्ये शॉर्ट लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. तर शॉर्ट लेगच्या हातामध्ये सरळ चेंडू गेला आणि आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय तो म्हणजेच दर्शन डबके. रेकॉर्ड जर दर्शन यांचा पाहिला तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. 49 मॅचेस 320 धावा आहेत. बेस्ट आहे 38 या खेळाडूचं. तर आज त्याच्या संघाला त्याच्या या खेळीची गरज आहे. 172चा स्ट्राईक रेट आहे, म्हणजे एक चांगला स्ट्राईक रेट आपण ओळखू शकतो, सांगू शकतो. शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. अपेक्षा होती की चेंडू अंगावरती येईल, मात्र चेंडू बाहेर निघाला. एक कश्मकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू पडल्याच्या नंतर बाउन्स बीट केलं किंवा मग गती जी होती ती गती या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच चांगल्या पद्धतीनं इथं मेंटेन केलंय उमेश याने.
उमेश याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर 2 चेंडू त्याने टाकले. 2 चेंडूमध्ये एकही धाव उमेश भुरे याने दिलेली नाहीये. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे आणि या ठिकाणी चूक होत नाही. पुन्हा एकदा मनोहर फेम मध्ये आल्यात आणि दर्शन डबके झालेत बाद. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती जी पहिल्या षटकामध्ये आली होती. त्यानंतर मात्र या षटकामध्ये विकेट, डॉट आणि विकेट असे 3 चेंडू. बघा ज्याने धावा बनवल्यात तो नॉशगेटला उभा आहे, तो बघतोय, येतात आणि लगेच जातात. महेंद्र आलाय स्ट्राईक वरती, नव्यानं फलंदाज. उमेशाचा चेंडू आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद. उमेश भोरे नावाचा गोलंदाज इथे कर्दनकाळ ठरत असताना तरकड संघाच्या फलंदाजांसाठी बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. मध्ये त्या अगोदर सुद्धा 1 विकेट घेतलाय, मध्ये एक डॉट चेंडू सुद्धा टाकलाय आणि आतापर्यंत 3 फलंदाज 4 चेंडू मध्ये बाद केलेत. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. देवा जाधव त्या ठिकाणी तैनात होता. परफेक्ट सोची समजी साजिश होती महेंद्रवरती आणि त्याच्यामध्ये फसलाय. मी मला वाटतं एका दिवशी जे उल्लेख केला होता की जाळं हे शिकारीसाठी जसं मांडलं जातं, जशी वाघोर मांडली जाते, त्याच पद्धतीनं या ठिकाणी खार्डी संघाने मात्र वाघोरीमध्ये शिकार पकडायला सुरुवात केलेली आहे. राहुल आला आहे आता मात्र पुन्हा एकदा आता भीमा आहे त्या ठिकाणी, चूक होत नाहीये आणि ही झाले हॅट्रिक. या गोलंदाजाची टाळ्या झाल्या पाहिजेत उमेश याच्यासाठी. दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसातली. पहिली हॅट्रिक मला वाटतं विशाल समोसा याच्या नावावरती होती. दुसरी हॅट्रिक साधणारा खेळाडू ठरतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाजी करणारा उमेश भोरे. काय जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन. बघा हाच तो गोलंदाज आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, त्याने की 5 चेंडू मध्ये 4 विकेट मिळवल्यात, 1 डॉट आणि अजून एकही धाव दिलेली नाहीये. फलंदाज मैदानामध्ये नव्यानं कुठला जातोय, वैभव गेलाय आणि इथे जे वैभव धोक्यामध्ये आलाय ते प्राप्त करण्याचं काम करेल की मग नाही, की मग तो सुद्धा इथे आशिष याच्या समोरून आलाय तसा निघून जाईल. प्रश्नचिन्ह, प्रश्न. हे जे लागला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र 5 चेंडू मध्ये ज्या विकेट आल्या होत्या त्याच्यामध्ये बढोतरी करण्याचा प्रयत्न आणि नशीब करा उमेश याचे रेकॉर्ड झाला असता, मात्र तो रेकॉर्ड या ठिकाणी आहे. 1 धाव, 4 विकेट, 1 डॉट. उत्कृष्ट गोलंदाजी, कारण की 1 धाव या ठिकाणी मिळाली गेली शेवटच्या चेंडूवरती. नाही घेतली का? मला वाटतं मेडन आहे, कारण आमचं लक्ष लगेच या ठिकाणी आम्ही स्कोर बुक कडे दिला, त्यामुळे आपण पाहतो डॉट डिलिव्हरी आलेली आहे. आणि एक गोष्ट चांगली झाली आहे तरकड संघासाठी की आशिष मैदानामध्ये बघा हायलाइट दाखवली जाते या 4 विकेटची. 4-0, एकही धाव दिलेली नाहीये, 4 विकेट मिळवल्यात आणि उमेश भोरे यांनी जे विकेट या ठिकाणी घेतले ते लाईव्हच्या माध्यमातून लगेच डिवन लाईव्हच्या माध्यमातून दर्शवले जातात. बॉलिंग मार्क वरती निलेश जाधव, एका काळीचा फ्रंट लाईन गोलंदाज, मात्र आता त्याला मागे ठेवलं जात आहे. देवीदास पहिलं षटक टाकतोय, म्हणजे थोडासा विश्वास कमी झाला या गोलंदाजावरचा आणि आता त्याच्या समोर आहे ज्याने चांगल्या धावा बनवल्या होत्या म्हणजे आशिष. निलेश जाधव यांच्या या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील, येणाऱ्या 6 चेंडू आपल्याला बघायला मिळतील.
सामना सुरू आहे तरखड विरुद्ध खार्डी या दोन संघादरम्यान. खार्डी संघ बॉलिंग करतोय आणि तरखड संघ हा बॅटिंग करतोय. निलेश जाधव यांच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे गोलंदाजीमध्ये, कारण की या अगोदरच्या काळामध्ये फ्रंट लाईन गोलंदाज होता, नेतृत्व करायचा, अगोदरचा षटक तो टाकायचा. परफेक्ट चेंडू, आता मिसफील्ड झाली आणि हा चौकार गेला. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. नशिबाचा चौकार मी म्हणेन, कारण चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. धावसंख्या 18. ऑन साइडला आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. तर षटकारानेशी धावफलक पुढे सरकेल 24 वरती. भावेश पवार गुरुसे वाला गावा गावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. निलेश जाधव, पहिला चेंडू चांगला, क्षेत्ररक्षण खराब झालं. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय. तिसरा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल का? आणि आता आशिष सुतार नावाचा फलंदाज जेलचितच्या रूपानं झालाय बाद. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. एक मात्र जो आशेचा किरण होता आशिष, तो सुद्धा बाद झाला. आता येणारे जे फलंदाज आहेत चांगली कामगिरी करतील का पाहणं गरजेचं. सुंदर झेल टिपला होता बघा, आपल्याला दाखवला गेला. पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 विकेट या ठिकाणी डाऊन झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 6 विकेट डाऊन झाल्यात आणि 6 चेंडूमध्ये मला वाटतं ज्या धावा एकूण बनवल्या मागील फलंदाजाने जो आशिष होता, 21 धावा त्याने बनवल्या. नितेश, टायमिंग चांगला आहे, मात्र स्टेट टू द फिल्डर गेलाय आणि या ठिकाणी वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू 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 डीजे. इथे धाव संख्या 28 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 6 बाद 28. लॉर फुल टॉस ऑफसाइडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल, फेकेल, नाही नाही, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झाली 32 धावा, 32. शेवटचा जो चेंडू आहे हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपलाय. धावसंख्या 32-33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तर म्हणजे खार्डी संघाच्या त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय श्री अमितजी म्हसेकर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य नेहमी प्रत्येक आयोजनासाठी केलं जातं. तर मी अमितजी म्हसेकर यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं या आणि आपण या मान्यवर कक्षेमध्ये आसन सभा अशी आपल्याला आयोजकांच्या मार्फत विनंती करतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. आपण टॉस करतो या मॅचचा. कोण कोण आहेत बघ.
टॉस साठी सह्यादर नागले आणि साई कृपा राजावले. हॅलो चेक. प्रथमतः दोघांना सुद्धा 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस करतोय आपण सन्मान्य श्री विजयजी तुंबडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा अमित मसेकर या, कारण की ते खेळणार आहेत, त्यामुळे अमित मसेकर यांना आपण विनंती करूया. टॉस केला जातोय सन्मान्य श्री अमितजी मसेकर यांच्या शुभ हस्ते. छापासा कौल झालाय. वाघे दादा खूप खूप स्वागत आहे. साई कृपा राजावली संघ टॉस जिंकलेलं काय स्वीकाराल? बॅटिंग. बॅटिंग स्वीकाराल. अगोदरच्या मॅचेस पाहिल्यात, कितीपर्यंत एक पहिल्या इनिंग मध्ये स्कोर पाहिजे म्हणजे बॉलरला थोडं सोपं जाईल? हो नक्कीच, आम्ही मॅच बघितलेत आणि स्कोर मारायचा चांगलाच प्रयत्न करू आम्ही. एक अंदाजित स्कोर? 40+. खूप खूप शुभेच्छा असतील. नागले संघ तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. या ठिकाणी आपण जर पाहिलं, त्यांनी सांगितलं की प्रथमतः हा बॅटिंग ते करणार आहेत आणि 40 धावा ते बनवतील. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30-35. 30-35. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या बाजूनं. मॅच या ठिकाणी सुरू होते. तरखड संघाने केल्यात 32 धावा. 33 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. हॅलो चेक. हॅलो चला झाले सामन्याला सुरुवात. प्रथम षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच हितेश गणेशकर. देवा जाधव याला अराउंड लेग चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पंच दर्शवतात की हा चेंडू डाऊन द लेग जात असलेला हितेश गणेशकर कॉन्फिडंट होता. मात्र आपण जर पाहिलं तर लेग बिफोर द स्टंप, यष्टांच्या समोर जेव्हा चेंडू पाहायला लागतो तो रिव्ह्यू आपण इथे दिलेला नाहीये, कारण की त्यासाठी आपण जर पाहिलं स्नेकोमीटर लागेल किंवा मग बॉल ट्रॅकर लागेल तर आणि स्टंप माईक सुद्धा आपल्याला लागेल. तर मला वाटतं डिबेनने हा सुद्धा सोयी पुरवलेल्या आहेत काही ठिकाणी. चांगला फटका होता. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामधनं चेंडू ट्रॅव्हल झाला, कारण की मिड ऑन ठेवलाय. ते मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलं आणि चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडूला त्या खेळाडूने त्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलं. 2 चेंडू टाकून झालेत. 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती पूर्ण झाले. 33 मला वाटते टार्गेट आहे. 33 टू विन. क्या बात आहे. उमेश ज्याच्यावरती नजरा होता तो उमेश सांगतोय की नक्कीच मी अजून मैदानामध्ये आहे आणि त्यामुळं षटकार येणार. यस डीजे. खडे खडे खेळला होता, उभ्या उभ्या खेळला होता चेंडूला. 7 धावा धावफलकावर झाल्या.
गतीमध्ये परिवर्तन, या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता. काय घडतंय तर बघा, एक सिंगल घेतले. एक चाणाक्ष क्रिकेट खेळलं जात आहे. उमेश याला माहिती आहे की 33 धावा प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी आहे. जर मी शेवटपर्यंत राहिलो तर मॅच घेऊन जाईन. त्यामुळे तो शांत खेळतोय आणि तरखड संघाचे जे खेळाडू ते उमेशच्या मागे लागणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की उमेशचा विकेट महत्वाचा आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळाली जाते. विशाल, मला वाटतं विंतल होता तिकडे. विंतलने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावफलक एकनं पुढे सरकलं 9 या धावसंख्येवरती. 11चे आस्किंग रन रेट आहे प्रत्येक षटकामागे. 9 धावा धावफलकावरती लागलेत आणि 5 आतापर्यंत टाकून झालेत. क्या बात आहे. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावसंख्या झाली 10. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पोहोचते. षटकाची होती समाप्ती. नाबाद जिंदाबाद खेळी केली जाते देवा जाधव आणि उमेश भुरे यांच्या माध्यमातून. ती म्हणजेच 10. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर 12 सॉरी किती चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे? 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. आता मात्र अष्टपैलू खेळाडू आशिष सुतार, आदिवासी प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. आयशा कपच्या मैदानावरती, आयशा कंपाऊंडच्या या ठिकाणी, केपीएलच्या मैदानावरती कॉमन प्रीमियर लीग ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी आदिवासी प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला भरवण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करणार आहोत. क्या बात आहे. फुल टॉस डिलिव्हरी. उमेश कधी कधी या चेंडूवरती फसतो, हे भरपूर वेळा पाहिलंय. 22 रुपये धाव मिळाली, मात्र या पद्धतीचे चेंडू तो चांगल्या पद्धतीने खेळताना सुद्धा बघायला मिळालेला आहे. हा चेंडू काव कॉर्नर किंवा मिड विकेटच्या दिशेनं आपल्याला 6 धावा जाताना दिसला असता, मात्र क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. असे सुतार ॲज अ गोलंदाज म्हणून 31 मॅचेस तो गोलंदाज म्हणून कामगिरी त्याने केलेली आहे. दरम्यान हा चेंडू सरळ खेळला आणि शतरक्षक तैनात आहे. तिकडे फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच देवा जाधव. दर्शन टक्के होते तिकडे. सेम माझा आहे, सेम जास्त एखाद्याशी मूड आला ना मग त्या असा बॉटल बिटल बघायचं नाही. जर मी बंदच केलेला आहे. जाम असं ऊन लागला ना, जास्त तलती जायचं मग वाटायचं ठीक आहे. आवाज येते, आम्ही बोलतो त्याचा आम्हाला आवाज येत नाही. तर माफ करा, इकडे थोडीशी चर्चा चालू होती, माईक बंद करू शकलो नाही. मात्र हा विशाल इकडे इकडे बोलव, त्याला बोलव. दरम्यान धावसंख्या आहे ती 12 धावा. किती चेंडू किती धावांची गरज असेल दरम्यान आपण पाहू शकतो. संदेश वाघे 19 मॅचेस तो खेळलेला आहे आतापर्यंत.
चांगली गोलंदाजी आशिषाच्या माध्यमातून 10 चेंडू 21 धावांची गरज जी होती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी. आता 9 चेंडू 21 धावा. गोलंदाजी बघा आशिष याची हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच सहज त्याने चेंडूला खेळून काढलं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. उमेश भुरे तिसऱ्या धावेसाठी तयार झालाय, जो की कधी होताना दिसत नसतो जास्त. त्याला मोठे फटके मारणे पसंत आहे उमेश याला. मात्र 3 धावा त्याने घेतल्या आहेत कारण स्ट्राईक स्वतःकडे राहणार आहे. धाव संख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. आता 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. उमेश याची आत्ता गरज आहे कारण उमेश याच्या बॅटमधनं मोठे फटके येताना आपण पाहिलेले आहेत. फुलटॉस डिलिव्हरी. काय घडतंय काय बिघडतंय इथे. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि स्क्वेअर लेग पंच सांगतात की हा 20च्या वरचा म्हणजे बीमर बॉल आहे, नो बॉल आहे. आता फ्री हिट येईल आणि फ्री हिट साठी आपण पाहणार आहोत कोण आहे समोर, तर तो संदेश. संदेशाने आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 3 धावा बनवल्यात. क्या बात है. व्हाईट बॉल. धाव फलक थोडासा पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 आणि याला रिव्ह्यू. मी थर्ड अंपायरला विनंती करेन या वाईड पाहण्यासाठी या. तर येस थर्ड अंपायर डिसिजन इज व्हाईट बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रथम दर्शनी आपल्याला पाहायला मिळालं. पंचाने वाईट दिला मात्र इकडनं पाहत असताना आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी तंत्रशुद्ध अशा पद्धतीने ऑफिशियल अंपायर आमचे विकास जिवलवी यांच्या माध्यमातून डिसिजन आलं की हा चेंडू व्हाईट बॉल. 15 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. पुढे जात असताना आपण पाहतोय आता मात्र किती चेंडू किती धावांची गरज असेल तर 9 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 चेंडू 9 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. हा चेंडू निर्धाव. 6 चेंडू आणि 9 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. इथनं मैदानामध्ये पाणी पाठवलं जाईल तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया सुंदर असं गीत. नाच
6 चेंडू 9 धावांची गरज. 25 मॅचेस खेळल्या आहेत दर्शन आणि ॲज अ गोलंदाज म्हणून 16 विकेट त्याच्या नावावरती आहेत. बेस्ट आपण जर पाहिलं तर 4 धावा देऊन मला 3 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. हा बेस्ट परफॉर्मन्स त्याचा आहे. आज त्याच परफॉर्मन्सची गरज असणार आहे. काहीतरी पेटल्यासारखं वासायला का नाही ना आम्हाला कळून येते पण 2 फ्लेवर पाहिजे एक मिक्स झाले दरम्यान पुन्हा एकदा 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू आपण जर पाहिला परफेक्ट टाकलाय. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि धावफलक आपण पाहू शकतात. जबरदस्त अशा डोलारमान स्थितीमध्ये एक निर्धाव चेंडू आला. आता 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ऑन साइडला सरळ खेळलाय. आवडता चेंडू या ठिकाणी आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. सध्या आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं चेंडूला. आपण पाहू शकता नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच सुरू आहे थोडस शांत मॅच आहे. मात्र या चेंडूवरती मॅच थांबलेला आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण की संदेश मैदानामध्ये आहे आणि संदेश वाघे जो आहे त्याच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंगची नक्कीच लगब आहे, टॅलेंट आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. दर्शन डबके नावाचा गोलंदाज डिफेंड करेल का? काल बिबीवाड्याच्या मैदानावरती मात्र 1 चेंडू 1 धाव डिफेंड झाली होती. राईट मोर द विकेट. क्या बात है. शतरक्षण मात्र इथे खराब झालंय. खराब शतरक्षण. काय घडतंय काय बिघडतंय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 चेंडू 1 धाव. आता मात्र क्षेत्ररक्षण खराब. हितेश गणेशकर याच्या माध्यमातून झालेली चूक या ठिकाणी महाग पडेल का? 2 चेंडू 1 धाव. जेव्हा कमी चेंडू आणि जास्त धावा असतात तेव्हा टेन्शन कमी असतं फलंदाजाला, कारण की त्याला माहिती आहे मला बॅट फिरवायची आहे. मात्र इथे धावा कमी आणि चेंडू जास्त आहेत तेव्हा टेन्शन असतं नक्कीच फलंदाजालाच की कमी धावा हव्यात, चेंडू जास्त आहेत. तिथे जर चुकलो तर मात्र दुनिया मला असेल. मात्र उमेश आतापर्यंत किल्ला लढवलाय. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. पाहूया काय घडतंय. आणि डिरेक्ट हिट झाला होता मात्र सुरक्षित पोहोचलाय आपल्या क्रीज मध्ये. खूप खूप अभिनंदन आपण स्पोर्ट्स खार्डी या संघाचे. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि चांगला खेळ दाखवल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय इशिका 11 तरखड या संघाचे. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल? तो म्हणजेच उमेश भुरे. उत्कृष्ट गोलंदाजी, 4 विकेट, मॅडन ओव्हर आणि फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी. और
सन्माननीय